मुंबईच्या पूर्व उपनगरातल्या विक्रोळी परिसरात पहाटे दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे। यात दोघांचा मृत्यू झालाय, अनेक जण जखमी झालेत। मुंबईत काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। या पावसामुळे विक्रोळीतल्या पार्क साईट या डोंगराळ परिसरामध्ये दरड कोसळली आहे। पार्क साईट या परिसरात डोंगरांवर मोठी झोपडपट्टी आहे। अनेक भागात संरक्षक भिंत बांधून सुद्धा प्रत्येक पावसाळ्यात या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असतो। आज पहाटे ही भीती खरी ठरली। या दुर्घटनेत मिश्रा कुटुंबियांनी घर दरडीखाली गाडलं गेलं, तर यात मिश्रा कुटुंबातल्या दोघांचा मृत्यू झालाय आणि चौघांवर घाटकोपरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कसे राहतात मुंबईत कालपासून संततधार पावसाने विक्रोळीतील पार्क साईट विभागात दरड कोसळली। त्याच विभागात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मिश्रा कुटुंबीय राहत होतं। मात्र रात्री अचानक 2च्या सुमारास ही जी घसरण आहे ती त्यांच्या दरड आहे त्यांच्या घरावर कोसळली। त्याच्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे। मिश्रा कुटुंबी त्याचे वडील असतील किंवा त्यांची मुलगी असेल, हिचा मृत्यू झाला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी इकडचे काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करून घेऊ। नक्की काय प्रकार आहे, नक्की काय घडलं होतं, काय सांगाल? रात्री नक्की ते काय घडलं होतं? मिश्रा कुटुंबी ते झोपलं होतं, काय सांगाल? रात्री 1च्या 2च्या सुमारास या ठिकाणी जी हिरानंदानीवाल्यांनी एक भिंत बांधलेली होती मार्किंगसाठी, ती भिंत कोसळलेली आहे। भरपूर पाऊस सुरू आहे, रात्रपासून पाऊस सुरू आहे आणि ही भिंत कोसळल्यानंतर जे मिश्रा कुटुंबीय होते त्याच्यामधले जे 2 जण होते, सुरेश मिश्रा आणि त्यांची मुलगी साडू मिश्रा, हे दोघे जण जागीच ठार झाले, मरण पावले आणि त्यांचे जे 2 इतर आहेत म्हणजे त्यांची बायको आणि त्यांचा मुलगा हे राजावाडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। नक्की जर पाहायला गेलं तर त्यांची बायको आणि मुलगा हा तो राजवाडा हॉस्पिटल ॲडमिट आहेत आणि इथे पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात घसरण आहे ती सध्या मिश्रा कुटुंबियावर रात्री अचानक आघात झाला आणि ती घसरण त्यांच्या कोसळली आहे। जे उपचार आहे ते सध्या जे आहे त्याच्यावर सुरू आहेत। मोराने सामडी, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।